या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। डॉक्टर फैज अहमद शेख यांचे निधन झाले आहे, जे 102 वर्षांचे होते। सध्या अमेरिकेतील मुलांकडे मुक्कामी असताना त्यांचे देहावसान झाले। सोलापूर शहराच्या मेडिकल, शिक्षण, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले। गोरगरीब, विधवा महिलांना आणि गरजू लोकांना त्यांनी सेवा दिली। डॉक्टर शेख यांनी वैशंपायन मेडिकल कॉलेज, वाडिया हॉस्पिटलसह अनेक रुग्णालयांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांचा सहभाग या संस्थांच्या विकासात मैलाचा दगड ठरला, ज्यामुळे सोलापूरच्या आरोग्य सेवा मजबूत झाल्या। सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या स्थापनेसाठी त्यांनी अथक पाठपुरावा केला आणि दीर्घकाळ चेअरमन म्हणून काम केले। विधवा कल्याण मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून त्यांनी विधवा महिलांना मोफत शिवण क्लासेस घेऊन मोफत शिलाई मशीन्स देऊन आत्मनिर्भर बनवण्याचे मोठे कार्य केले। प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलचे ते संस्थापक व चेअरमन होते। फारखुदा उर्दू हायस्कूलचे संस्थापक व चेअरमन म्हणून त्यांनी सोलापूर विमानतळाजवळील गरीब वसाहतीत स्वतःची जमीन दान करून मोठी शिक्षण संस्था उभी केली। ही संस्था आज तेथील लोकांच्या भविष्यासाठी प्रकाश स्तंभ बनली आहे। कोडगी रोडवरील ईदगाह, पानगल शाळा असलेली आलमगीर ईदगाह व इतर धार्मिक स्थळांच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता। त्यांच्या या कार्याने सोलापूर शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्धी प्राप्त झाली। डॉक्टर फैज अहमद शेख यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांचे कार्य कायम अमर राहील। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।